नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या दोन मैदान आहेत. एक ओपनचं मैदान एकशू या ठिकाणी आहे आणि दुसरं मैदान जे आहे ते चोराडे फाटीवरती आहे. हे मैदान दुशाचं आहे आणि हे दोन मैदान, एक ओपनचं एक दुशाचं मैदान. आणि या दोन्ही मैदानामध्ये एक अंदाजित पैरे, काही फिक्स आहेत काही अंदाजित आहेत. तर दोन्ही मैदानाचे एक 11 ते 12 पैरे आहेत. तर बघूया कोणत्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसू शकतील. उद्या एक टॉपचाच पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एकशू या मैदानामध्ये आहे बरं का. चोराडे मैदानामध्ये नाही गाडी पळणारी, एकशू मैदानामध्ये गाडी पळताना दिसेल. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुष्यगावचं एक नंबरची जोडी हॉटेल सागर शाहीद भाई मुलाने नातेपुतेकरांची आन बान शान असा हा सचिन हिंदकेसरी सचिन आपल्याला पळताना दिसेल. आणि नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंदकेसरी लक्षा सचिनची जोडी आपल्याला एकशू या ठिकाणी जे मैदान होणार आहे ओपनचं, त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. आणि त्या मैदानामध्ये बघूया कशा पद्धतीने ही जोडी जी आहे ती कामगिरी करते. कारण की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या जोडीवरतीच नव्हे तर दोन्ही मैदानाकडे लागलेलं आहे. बकासूर चोराडे मैदानामध्ये पळतोय, तो कोणासोबत पळतोय याची चर्चा आपण किरण शिरतोडे व्लॉग्स हा माझा चॅनल आहे नवीन, त्या चॅनलवरती जावा. त्या ठिकाणी सांगितले बकासूरचा पैरा त्या ठिकाणी कोण आहे, दुसऱ्याचा पैरा आहे तो ठिकाणी. तर मग उद्याच्या मैदानामध्ये सचिन लक्षाची जोडी आपल्याला पळताना दिसेल. 100% फिक्स 99.99 मला वाटते पळेल, 1% सांगू शकत नाही. बघूया काय होतं. उद्या 2 नंबरचा पैरा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये घोटचा सर्जा, त्याला रॉकेट म्हटलं जातं, असा उद्याच्या मैदानामध्ये तो एकशू या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. आणि घोटच्या सर्जासोबत मल्हार 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे बेटावा यांच्या मल्हारसोबत पळताना दिसेल. ही जोडी एक गुलालाची जोडी आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. कारण की या जोडीनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला ती जोडी कशा पद्धतीनं बिंजोडमध्ये सुद्धा पळू शकते, 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा पळू शकते आणि उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा ती चांगलीच जोडी पळेल. बघूया, अंदाजित पैरा आहे, काहीही घडू शकतं. पैरा होईल, पैरा नाही होईल काय सांगू शकत नाही. 3 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अजित शेठ यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये पोहोचवणारा असा हा कारोंडेकरांचा चिक्या आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल. अजित शेठ यांचा हिंदकेसरी कारोंडेकरांचा चिक्या मला असं वाटतं की तो निमगावच्या सावकारसोबत पळताना दिसू शकेल. कारण की दोन्हीही गुलालाचे बेताज बादशाह आहे आणि उद्या ही जोडी एकशू या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि ही जोडी संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की ही जोडी सावकार आणि चिक्या पळाले का नाही हे मला माहीत नाही, परंतु ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये दाट शक्यता आहे उद्याच्या मैदानात पळताना. बघूया, कारण की चिक्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीचा त्याच्याकडे पळ आहे. दोन्ही खांदी पळतो, 4ही खांदी पळतो. आणि निमगावकरांचा सावकार तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो सुद्धा एक चांगल्या 4ही खांदी पळतो. उद्या दोन्हीही नंदी टॉपचेच आहेत आणि उद्याच्या मैदानामध्ये ती जोडी फायनलच्या गुलाल घेऊ शकते का. जर जोडी पळेल तर अंदाजित पैरा आहे, बघूया काय सांगू शकत नाही मित्रांनो. 4 नंबरचा पैरा वेगाचा शेवट उद्या सर्जा पळताना दिसू शकेल. आणि वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो मला वाटते कोणासोबत पळू शकते, मला वाटते घरचाच साज पळेल, बाजान दोघं. कारण की दोघे बी चांगले पळत आहेत आणि आजकाल पैऱ्यांना खूप अडचण येते. चांगल्या टॉपच्या नंदींना घरचाच साज उद्याच्या मैदानामध्ये पळू शकेल एकशू या मैदानामध्ये. बघूया, सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले या दोन्ही मैदानाकडे. चोराडे मैदानामध्ये बकासूर आहे आणि इकडे सगळे एकीकडे टॉपचे नंदी, एकीकडे बकासूर एकटा त्या मैदानामध्ये आहे. बघूया काय चुरशीच्या लढती कुणाकडे जास्त व्ह्यूज येत आहेत, म्हणजे कुठल्या चॅनेलला व्ह्यूज येत आहेत ते बघूया. उशीर बघूया. मी तुम्हाला सांगितलं घरचा साज, वेगाचा शेवट सर्जा आणि बाजा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा असतील. उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल 5 नंबरचा पैरा जो आहे तो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजित शेठ यांचा, अजय शेठ यांचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका जो आहे तो चिक्या. आता सध्या महाराष्ट्रामध्ये तो नंदी चांगला पळतोय, जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय आणि तो उद्याच्या मैदानामध्ये मला वाटते. कारण की आता भुंगा जो आहे तो मिलिंद शेठ पाटील यांचा चिक्यासोबत पळताना दिसू शकेल. आता सध्या महाराष्ट्राला माहीत आहे की भुंगा
कशा पद्धतीचा पळ आहे. चारी खांदी नंदी पळतो. बिनजोडचा त्याला बादशाह म्हटलं जाते आता चालू सीझनचा. परंतु काही कारण झालं आता तुम्हाला त्या मध्यंतरी जे प्रकरण झालं त्या प्रकरणामुळे भुंगा आणि घोटचा सर्जा यांना थोडीशी बिनजोडमध्ये थोडीशी बंदी घालण्यात आलेली आहे मुंबईच्या मैदानामध्ये. परंतु नाही, आता तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ते पळताना दिसतील. आणि उद्याच्या मैदानामध्ये भुंगा आणि विठ्ठलनाना अजय शेठ यांचा चिक्या ही जोडी अंदाजित मला वाटते पळू शकेल अशी माहिती मिळते. बघूया काय होते काय नाही. 6 नंबरचा पैरा जो आहे तो तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या जो आहे तो आपल्याला दहेगावकरांच्या पाखऱ्यासोबत पाळताना दिसेल. ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे मित्रांनो. आणि ही जोडी सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचा यांचा पळ आहे. आणि ही जोडी वेगवेगळ्या जरी पैऱ्यामध्ये वेगवेगळ्या जरी पाळल्या असेल ते परंतु दोघेही गुलालाचे बेताज बादशाह आहेत. दोघेही उद्याच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतील आणि दाखवून देतील की संबंध महाराष्ट्राला त्यांना गुलालाचा बादशाह का म्हटलं जातं त्यांना बघूया उद्याच्या मैदानामध्ये समजेल आपल्याला. 7 नंबरचा पैरा एक टॉपचीच जोडी पाळताना दिसेल उद्या आपल्याला मित्रांनो. उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसणार एक टॉपची जोडी सुंदर बॉस आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल अंदाजित पैरा आहे. बघूया हा एक अंदाजित पैरा खरा ठरतोय का माझा. सुंदर बॉस आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल. 8 नंबरचा पैरा जो आहे चोराडे मैदानामध्ये गाडी पाळताना दिसू शकेल आपल्याला. उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड या मथुरा फार्म चिंचाळ यांचा कंदूरचा राजा आपल्याला पाळताना दिसू शकेल. विसापूर यांचा कार्तिक हिंद केसरी कार्तिक या नंदीसोबत. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीचा या दोघांच्याकडे सुद्धा पळ आहे. गाडीवरती ड्रायव्हर असतील ऑलराऊंडर ज्यांना म्हटलं जातं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये असे आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर हे असतील. बघूया काय होते. उद्याच्या मैदानामध्ये 9 नंबरचा पैरा जो आहे तो सचिन अप्पा वावरे माळशिरस नगरसेवक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये माळशिरस या भागातील आहेत ते. आणि त्यांचा जो साईन नंदी जो आहे तो आपल्याला पळताना दिसू शकेल माळशिरसकरांच्याच सुंदरसोबत. आणि चांगली नामांकित जोडी आहे ही. आणि ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे. बघूया काय होते. उद्याच्या मैदानामध्ये एक 10 नंबरचा पैरा गहाणंदकरांचा घरचा साज दुर्गा आणि बाब्या ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसू शकेल. मला वाटते तिकडे माळशिरसच्या भागातलंच मैदान आहे 100 या ठिकाणी त्या ठिकाणी पाळताना दिसेल. बघूया गहाणंदकरांचा घरचा साज दुर्गा आणि बाब्या. उद्या 11 नंबरचा पैरा माहीत नाही आहे परंतु तो कमबॅक करतोय. थोडीशी दुखापत झाली होती त्या दुखापतीतून सावरतोय असा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं असा हा पुष्यगावचा 1 नंबरचा ओरिजिनल हिंद केसरी घरणीकरांचा राजा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. कुठल्या मैदानामध्ये पळताना दिसेल. चोराडे किंवा 100 या मैदानामध्ये दोन्हीपैकी एका मैदानामध्ये पळताना दिसेल. खूप लोकांच्या कमेंट्स होत्या की राजा दिसत नाही. राजा उद्या दिसेल आपल्याला. 12 नंबरचा पैरा जो आहे तो बकासूरचा पैरा कोण आहे. बकासूरचा पैरा किरण शिरतडे व्लॉग या चॅनलवरती सांगितलेला आहे. त्या ठिकाणी जावा त्या ठिकाणी बघा की बकासूर कोणासोबत उद्याच्या मैदानामध्ये चोराडे मैदानात पळतोय तो. आणि बघूया कशी कमाल करतोय आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर.